मी प्रदीप तळोकार, सातेफळ भाग 1। तर आज 20 डिसेंबर तारीख आहे आणि ह्या आजच्या तारखेमध्ये या पद्धतीनं शेंगा तुमच्या तयार झालेला आहे। काही शेंगा भरलेल्या आहे, काही सलप आहे, काही फुलं पण त्याला सुरू झाले। फुटव्यांची संख्या पण चांगली दिसत आहे आणि सध्या दवाड बऱ्याचशा तूर पिकांवर आपण बघून राहिलेलो आहे, रस्त्याने दिसतात आणि तुमच्या या पिकावर अजिबात दवाडीचा वगैरे परिणाम काही दिसून नाही राहिलेला आहे। तर याच्या मागचं काय कारण आहे? दवाळीचा परिणाम न होण्याचं कारण म्हणजे त्यावर स्ट्रॉंग असं ताबीना बुरशीनाशक आणि शेंग भरण्यासाठी सिझाईम, तसंच तुरीला भरपूर प्रमाणात पाणी, या 3 गोष्टीचा एकत्रित मिलापामुळे तूर अशा पोझिशनमध्ये आहे। सिझाईममुळे जरा शेंगा आता भरण्याच्या परिस्थितीत आल्यासारखं असं मला वाटते, कारण की 8 दिवसापूर्वीच हा फवारा झालेला आहे। कन्व्हर्शन जसं आता लोक म्हणतात की होऊन नाही राहिलं, फुलंच कन्व्हर्शन सुरू आहे। तर ही परिस्थिती आज तुमची पूर्ण शेतातच असल्यासारखं आहे। या पद्धतीने आता ह्या शेंगा परिपूर्ण होऊन राहिलेले रिझल्ट असे एकदम उत्तम वाटले आणि त्यामुळेच तूर ही जाग्यावर आहे। अन्यथा तूर आजपर्यंत जे बाकीच्या तुरी वाळत आहे, दवाड गेल्यासारखं वाटत आहे, असं काही दिसत नाही। लोकांचं म्हणणं असं आहे की पाणी दिल्यानं तूर मासोंटे किंवा गोंडे पकडते, परंतु माझा मागच्या वर्षीचा अनुभव आणि या वर्षीचा अनुभव पाहता मला असं वाटते की तुरीला पाणी देणे आवश्यक आहे। ज्यांच्याकडे सोय असेल त्यांनी। लोक फुलांच्या पिरियडमध्ये जाणून बुजून पाणी देत नाही, कारण त्यांचा असा समज आहे की पाणी दिलं तर फुलगड होते। पाणी ही पिकासाठी आवश्यक बाब आहे, त्याच्यामुळे त्याचा फायदाच होईल, नुकसान होणार नाही। हा पाण्याचाच प्रभाव आहे। पाणी दिल्यापासून असं झालं की ही तूर हिरवीच आहे। हिरवी असल्यामुळे अन्नद्रव्य तयार करू शकली आणि अन्नद्रव्य तयार केलं तरच त्या शेंगा भरतील चांगल्या प्रकारे। तर या पद्धतीने शेंगा तुमच्या तयार झालेल्या आहेत। सोलेसाठी शेंगा सुद्धा तोडणे सुरू आहे। अच्छा।